नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अनिच्छावत संखारा उपादवयधम्मिनो उपजित्वा निरुध्यन्ति ते उपशमो सुखो। अनिच्छावत संखारा उपादवयधम्मिनो उपजित्वा निरुध्यन्ति ते उपशमो सुखो। अनिच्छावत संखारा उपादवयधम्मिनो उपजित्वा निरुध्यन्ति ते उपशमो सुखो। दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांनी समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेला पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। आज आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जलदान विधी संपन्न करीत आहोत। स्मृतिशेष अनिल नरवडे यांचा हा जलदान विधी निमित्ताने आपण सर्व त्यांचे याती बांधव इथे उपस्थित आहोत। त्यांच्या जलदान विधीच्या निमित्तानं आज आपण आपल्या सर्वांची पुण्य त्यांच्या पंच उपादान स्कंदाला सुगती लाभण्यासाठी समर्पित करत आहोत। तेव्हा तथागत सम्यक संबुद्धाने दिलेला पवित्र असा दुःखमुक्तीचा सिद्धांत आपण आजच्या प्रसंगी खूप सूक्ष्म पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तथागत सम्यक संबुद्धांनी जेव्हा मानवी मनाचं सटीक असं विश्लेषण केलं, त्यांच्या विश्लेषणाच्या अगोदर कोणीही तसं विश्लेषण केलं नाही आणि त्यांच्या विश्लेषणानंतर कोणालाही तसं विश्लेषण करता आलं नाही। तथागत सम्यक संबुद्ध असे म्हणाले की जेव्हा माणसाला माणसाच्या स्वतःच्या मनानुसार जर तो मनाचंच ऐकून जगू लागला तर त्याला भविष्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या दुःखांना सामोरे जावं लागतं। पण त्याच माणसाने जर त्या मनाला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न केला आणि शुद्ध झालेल्या धम्ममय झालेल्या मनाच्या माध्यमातून जर तो काम करू लागला तर मग त्याला त्याच्या जीवनामध्ये कमीत कमी दुःख येतात। तेव्हा उपासक आणि उपासिकांनो, आम्ही त्या सद्धम्माला वेळोवेळी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण तथागताचा सद्धम्म हा मेल्यानंतर सुद्धा कामात येणारा आहे आणि जीवन जगताना सुद्धा कामात येणारा आहे। दोन अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्या सर्वांच्या सहज मनामध्ये उपस्थित होतात की माणूस मेल्यानंतर काय आणि जिवंत माणसाचं काय। या दोन्ही प्रश्नाचे खूप चांगल्या पद्धतीने उत्तर 2600 वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धानं दिलेले आहे। दोन प्रकारच्या गती सांगितलेल्या आहेत, एक वर्तमान काळातली सुगती आणि एक माणूस जगाला सोडून गेल्यानंतर त्याच्या पंच उपादान स्कंदाला मिळालेली सुगती। अशा दोन सुगत्या आहेत। एक सुगती आपल्याला दिसत नाही, म्हणजे आपल्या याती बांधवांसाठी किंवा आपल्या पूर्वजांसाठी आपण जे काही कर्म समर्पित करतो
तर त्यांच्या पंचोपादान स्कंदाला सुगती मिळाली का नाही मिळाली हे आपण पाहू शकत नाही, पण एक सुगती आपण रोज पाहू शकतो. त्याला म्हटलेलं आहे वर्तमान काळातली सुगती. तर या अर्थाने तथागताचा सद्धम्म समजून घेत असताना आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं विचार करून ते समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठल्याही तत्त्वज्ञानाला समजून घेताना 3 पद्धतीच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. कुठलंही जगातलं तत्त्वज्ञान बघा तुम्ही, सायन्ससुद्धा तेच म्हणतं. बुद्धाने 2600 वर्षापूर्वीसुद्धा तेच म्हटलेलं आहे. कोणत्याही तत्त्वज्ञानाला समजून घेताना 3 पद्धतीच्या पायऱ्या असतात. एक, त्याला खूप चांगल्या पद्धतीनं ऐकावं लागतं. दुसरी, त्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजून घ्यावं लागतं. आणि तिसरी पायरी म्हणजे ऐकलेलं समजलेलं ते आचरणामध्ये आणावं लागतं. आणि जेव्हा ह्या 3ही पायऱ्या आपण पूर्ण करतो तेव्हा माणसाच्या मनातलं अंतःकरणातलं जे काही दुःख आहे ते खिळखिळ होऊन जातं आणि माणूस दुःखातून बाहेर येत असतो. तथागतांनी सांगितलं की या साऱ्या गोष्टींचा विचार करत असताना आम्ही प्रामुख्याने एक गोष्टीचा विचार आणखी केला पाहिजे की आम्हाला सोडून गेलेल्या आमच्या ज्ञाती बांधवासाठी, आमच्या नातेवाईकासाठी किंवा आमच्या परिवारातल्या लोकांसाठी आम्ही काय करू शकतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही असंही ऐकलं असेल, एकदा मेला माणूस की संपला. असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं, एकदा माणूस मेला की संपला. किंवा माणूस मेल्यानंतर जेव्हा लोक येतात त्या नातेवाईकांना भेटायला, तेव्हा ते नातेवाईकही सांगतात की रडू नका जास्त, मेलेला माणूस उठून बसतो का, रडू नका जास्त, मेलेला माणूस पुन्हा परत येतो का, रडू नका जास्त, कारण मेला तो मेला, पण जिवंत माणसाला तुम्हाला सांभाळायचं आहे म्हणून तुम्ही जरा सुज्ञपणानं घ्या, असं आपण त्यांना म्हणतो. पण बिचाऱ्या या लोकांना माहीत नसतं. कारण धम्म काय सांगतो, धम्म वैज्ञानिक कसोटीला अतिशय 100% उतरलेला तथागतांचा सद्धम्म आहे. पण वरवरच्या जगामध्ये राहणाऱ्या लोकांना ते पटकन समजत नाही. डीपली जे काही स्टडी करतात किंवा डीपली ज्या पद्धतीनं काही लोक त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात विपස්සनेच्या माध्यमातून, कारण बुद्धाचा सद्धम्म वाचायला घेतल्यानंतर असे हजारो प्रश्न तुमच्या मनामध्ये पडतात. पुनर्जन्म आहे का नाही, कर्माचा परिणाम होतो का नाही, कर्माचा परिणाम होतो का नाही, किंवा मेलेल्या माणसाला आम्ही काय देऊ शकतो, हे असे म्हणजे न सुटणारे कोडे जेव्हा नवीन नवीन अभ्यास करायला लोक लागतात ना, तेव्हा त्यांच्या मनात फार मोठे मोठे असे कोडे निर्माण होतात. आणि या कोड्यांचे प्रश्न सोडत असताना आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तपावं लागतं. आणि मग या साऱ्या कोड्यांचे प्रश्नांची उत्तरं किंवा या कोड्यातून आम्ही बाहेर येऊ शकतो, या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळू शकतात जेव्हा आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ऐकतो, ऐकलेलं समजून घेतो आणि समजून घेतलेलं धारण करतो. लहान मुलं असतात, लहान मुलाला जर त्याची आई म्हटले की बाळा मेणबत्तीनं हाताला चटके बसतात, लहान मुलगा ऐकत नाही. बाळा स्वयंपाक करताना माझ्याजवळ खेळू नको, ताव्याचा चटका बसतो, पोरगा ऐकत नाही. पण एकदा त्याला ताव्याचा चटका बसला किंवा गरम कुठल्या तरी वस्तूचा त्याला चटका बसला ना, तर मग तुम्हाला त्याला सांगायची गरज नाही की बाळा तिथं जाऊ नको, तो जातच नाही. आता हा झाला लहान लेकराच्या संदर्भातला विचार. आता मोठ्या माणसांनी काय करायचं, म्हणजे लहान लेकराची समज किंवा त्याची बुद्धी आणि मोठ्या माणसाच्या बुद्धीमध्ये फरक आहे का नाही, तफावत आहे का नाही. तरी सुद्धा वयानं कितीही मोठा माणूस झाला, जर त्याच्यामध्ये धम्म नसेल ना, तर त्याच्या वाढलेल्या वयाला महत्त्व अजिबात नसतं. बुद्ध काळात जर आपण इतिहास पाहिला बुद्ध धम्माचा, तर 7 वर्षाची असलेली विशाखा, जी बौद्ध धम्मातली सर्व अग्र दायिका म्हणून पुढे आली, विशाखा दान देण्यामध्ये 1 नंबर त्या काळातल्या उपासिकांमध्ये, तर ती 7 वर्षाची उपासिका ही श्रोतापन्न झालेली आहे. बुद्धाच्या पहिल्या प्रवचनामध्ये श्रोतापन्न झाली. असे बरेच उदाहरण आपल्याला सापडतात. सुप्पवासा माताजी होती, ती सुद्धा तथागत सम्यक संबुद्धाच्या पहिल्या प्रवचनामध्ये श्रोतापन्न झाली.
असे खूप सारे उदाहरणं आपल्याला सापडतात. इथे वयाची अजिबात तफावत नाही आहे. इथे तफावत अशी आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने ऐकताय, है ना. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना शिक्षकांचं लक्ष कोणाकडे जास्त असतं बरं? खोडकर विद्यार्थ्याकडे. चांगला शिक्षक असेल तर खोडकर विद्यार्थ्याकडे जास्त लक्ष देतो. पण काही काही शिक्षकांना चांगले विद्यार्थी आवडतात. चांगले म्हणजे पटकन उत्तर देणारे, रोज नियमित, दररोज शाळेत येणारे, चांगलं राहणारे, है ना. पण बुद्ध असे शिक्षक आहेत. बुद्ध कसे शिक्षक आहेत? बुद्ध सोशल टीचर आहेत. आणि सोशल टीचरच्या माध्यमातून बुद्ध काय म्हणतात की ज्याला सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी समजत नाही त्याकडे जास्त लक्ष बुद्धांचं आहे. पटिशन नावाचे भिक्खू होते. त्या पटिशन नावाच्या भिक्खूला 500 अरंत भिक्षू शिकवायचे. अज्ञानी भिक्षू होते. 500 अरंत भिक्षू शिकवायला आले. एकही गाथा त्यांना पाठ होत नव्हती. एक एक गाथा पाठ करायला ते 6-6 महिने लावायचे. बुद्धांनी त्यांना सुद्धा शिकवलं. काय शिकवलं? की स्वतःच्या मनाचं चिंतन कसं करायचं, स्वतःच्या मनाला परिशुद्ध कसं करायचं, स्वतः निर्माण केलेल्या दुःखातून माणसाने बाहेर कसं यायचं. हे जे दुःख आलेले आहेत, हे दुःख आलेले आहेत, या दुःखाला कारण आहेत ना. प्रत्येक माणूस इथं दुःखी आहे. जगातला कोणताच व्यक्ती असा 100% तुम्हाला सुखी सापडणार नाही, किंवा कोणताच व्यक्ती हा 100% तुम्हाला दुःखी सापडणार नाही. सुख दुःख येणं जाणं सुरू आहे. एवढंच खरं आहे की सुख जास्त चिरकाळ टिकत नाही, पण दुःख माणसाला विसरल्या जात नाही. मग या साऱ्या गोष्टींचा विचार करत असताना तुम्ही आम्ही कोणता विचार केला पाहिजे की आम्हाला या दुःखातून बाहेर कसं पडता येईल, हा विचार प्रामुख्याने आम्ही केला पाहिजे. आता दुःख गरिबांना जास्त येतात आणि श्रीमंताला कमी येतात असं आहे का? किंवा सुख श्रीमंताला जास्त आणि गरिबाला कमी येतात असं आहे का? अजिबात नाही. इथे पैशाचा भेद नाही, इथे जातीचा भेद नाही, इथे धर्माचा भेद नाही, इथे वंशाचा भेद नाही, इथे देशाचा भेद नाही, इथे वर्णाचा भेद नाही. तर इथे भेद कशाचा आहे? इथे सर्वसाधारणपणे भेद आहे. बुद्धानं सांगितला इथे भेद आहे मनाचा. ज्याने ज्याच्या स्वतःच्या मनाला समजून घेतलं आणि स्वतःच्या मनाला समजून घेतल्यानंतर ज्याला समजलं की दुःख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, दुःखाचं कारण काय, दुःखाचा समुदय कसा होतो आणि त्या दुःखातून बाहेर कसा येता येतं, आणि या दुःखमुक्तीसाठी तथागत सम्यक संबुद्धाने दिलेला मार्ग कोणता आहे, ह्या गोष्टी ज्याला खूप चांगल्या पद्धतीने समजतात तेव्हा ते लोक त्या दुःखातून अलगदपणे बाहेर येतात. आता तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलेलं आहे. तथागत म्हणतात की या जगामध्ये 12 प्रकारचे दुःख आहेत. 12 प्रकारचे दुःख आहेत. काय म्हणतात बुद्ध म्हणतात जातीपी दुःखा. जिथे मोठमोठे तत्वज्ञ थांबले तिथून बुद्ध सुरू झाले. बुद्ध काय म्हणतात? जातीपी दुःखा. जाती म्हणजे काय? जन्म आहे. पण जन्मबुद्धानं दुःख सांगितलं म्हणून बुद्ध काय असं थोडे म्हणले की जन्म हे दुःख आहे म्हणजे मग जसे पैदा झाले तसेच मरा, असं बुद्ध नाही बोलले. असं बुद्ध बोलले का? नाही. हे जन्म तुम्हाला कशासाठी मिळालेला आहे? तो दुःखातून बाहेर येण्यासाठी मिळालेला आहे ना. जन्मापासूनच सुरू आहे ना. नवीन बाळ जन्माला येतंय, जन्माला येणारं बाळ रडतं आणि बाकीचे सगळे हसतात. आनंद असतो ना. बाळ जन्माला आला, बाळ जन्माला आला. पण आईच्या गर्भातून बाहेर येत असताना आईच्या गर्भातलं जे काही वातावरण आहे, 9 महिने 9 दिवसापर्यंत त्या वातावरणाची बाळाला सवय झालेली असते. पण जेव्हा बाहेरच्या जगाशी तो सामना करतो, वातावरणाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो टाहो फोडतो. एखादा व्यक्ती आहे ज्याला अशा रूममध्ये बंद करायचे की जिथे हवा नाही, पाणी नाही, सूर्यकिरण येत नाही, सूर्यप्रकाश येत नाहीत, आणि फक्त त्याला जेवण द्यायचं आणि पिण्यासाठी पाणी द्यायचं. 6 महिने 7 महिने 8 महिने ठेवायचं त्याला, 9 महिने, आणि 9-10 महिन्यानंतर एकदाच त्याला बाहेर काढायचं. त्याची अवस्था कशी होईल? आहे का नाही? त्याची अवस्था कशी होईल? त्याची अवस्था तो 10-15-20 मिनिटांमध्ये नाही, काही लोकांना 1-1 वर्ष लागते त्या वातावरणाशी संलग्न होण्यासाठी. तर हा बाळ जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतो ना, तो वातावरणाशी झगडा करतो, तो सामना करतो, युद्ध करतो, आणि म्हणून तो टाहो फोडतो. म्हणजे जन्मणारा रडतोय आणि पाहणारे हसू लागले. बरोबर आहे? जन्मणारा रडू लागला आणि पाहणारे हसू लागले.
शेवटी मरणारा शांत झालाय आणि बघणारे रडू लागले. जीवन आणि मरण या दोन शब्दाच्या आतमध्ये जे काही आयुष्य आम्हाला मिळालेलं आहे, त्या आयुष्याचं ज्या ज्या लोकांना सोनं करायचं आहे त्या लोकांनी बारीक पद्धतीनं आमच्या मनाचं सटीक पद्धतीनं विश्लेषण करायला शिकलं पाहिजे. ज्याला खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या व्यक्तिगत मनाचं विश्लेषण करता येतं ना, तो व्यक्ती दुःखी होत नाही. जरी त्याच्यावर दुःख, कितीही मोठे दुःख आले ना, त्या दुःखातून तो लगेच बाहेर येतो. बुद्धानं सांगितलं, बुद्ध म्हणतात, जातीपी दुःखा, जन्म हे दुःख आहे. जातीपी दुःखा, व्याधीपी दुःखा, म्हातारपण दुःख आहे, जरापी दुःखा. बघा, जन्म झाला म्हणून म्हातारा झालो म्हणून रोग आला. जन्म दुःख आहे, व्याधी दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे. चौथं बुद्धानं दुःख सांगितलं, मरणंपी दुःखा. मरण हे दुःख आहे. बुद्ध म्हणतात, पियो विपयोग दुःखा. पाचवं दुःख सांगताना बुद्ध म्हणतात, पियो विपयोग दुःखा. आता शकंदाला भारतातले हजारो लोक मरू लागलेत. आम्ही प्रत्येकाचं दुःख करतो का? रस्त्याने येता जाता प्रवास करताना कुत्रे मरतात, गायी मरतात, ढोरं मरतात. त्यांचं दुःख करत बसतो का आपण? नाही. बरं, रस्त्याने येता जाता जर एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला तर माणसाला थोडीशी हळहळ व्यक्त होईल. पण तो विषय अर्धा तास, 1 तास, 2 तास, जास्तीत जास्त 1 दिवस. 1 दिवसानंतर त्या विषयाला विरजन पडून जातं. मग बुद्धानं काय शिकवलं? बुद्ध म्हणतात, पियो विपयोगो दुःखा. जे तुम्हाला आम्हाला प्रिय आहेत असे लोक जेव्हा आम्हाला सोडून जातात, तेव्हा सोडून गेल्यानंतर त्याच्या ज्ञातिगणाला, त्याच्या नातेवाईकाला दुःख होत असते. प्रिय व्यक्ती जर सोडून गेला तर. तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की दुःख म्हणजे काय? तर प्रियांचा वियोग म्हणजे दुःख आहे. बुद्ध पुढे म्हणतात, अप्रियांचा संयोग म्हणजे दुःख आहे. पियो विपयोगो दुःखा, अपियो संपयोगो दुःखा. ज्या पद्धतीनं प्रिय लोक आम्हाला सोडून जातात ना, त्याच पद्धतीनं आमच्या संपर्कात जर अप्रिय लोक आले तरी आम्हाला दुःख होते. बघा, मन किती खतरनाक आहे. मन लय खतरनाक आहे. ते बहिणाबाई चौधरी म्हणून एक कवित्री आहेत धुळ्याकडच्या, त्या म्हणतात, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाय हाकाय तरी जाई पिकावर. है ना? असं मन आहे. म्हणजे मनाला चांगलंही आवडत नाही, मनाला वाईटही आवडत नाही. अप्रिय लोकांचा संयोग जेव्हा माणसाला होतो तेव्हा माणसाला दुःख होतं. बुद्ध पुढे म्हणतात, यमपिंचंग न लभंती तंगपी दुःखा. पालीचा शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ होतो, इच्छांची पूर्तता न होणे दुःख आहे. ज्याच्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या असा जगामध्ये एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही. असा एकही माणूस नाही. आम्ही 70-70, 80-80 वर्षांच्या लोकांना जाऊन भेटतो. त्यांना म्हणतो, बाबा सगळं व्यवस्थित आलबेल? हो म्हणते जी, सगळं व्यवस्थित आहे. आता रिटायर झालो, पेन्शन सुरू आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मुलाचं लग्न झालं. आता एकच इच्छा आहे, नातवंडाला खेळवायची. इच्छांची पूर्तता. नातू आला, एकच इच्छा आहे, नातूचं लग्न पाहायचं. पुन्हा विचारलं, आणखी काय इच्छा आहे? तर पंतू पाहायचा. मग इच्छांची पूर्तता न होणे हे दुःख आहे. बघा, इच्छांची पूर्तता न होणे हे दुःख आहे. बुद्ध म्हणतात, संख्येचा जर विचार केला, संखित्तेन पै उपादान स्कंदापि दुःखा. हे जे मी म्हणतोय ना आम्ही, मी, माझे डोळे, माझं नाक, माझे कान, माझे ओठ, माझी जिव्हा, माझं शरीर, माझी त्वचा, मी, मला हे पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. बुद्धानं काय सांगितलं की हे कशापासून बनलेलं आहे? हे बनलेलं आहे 5 उपादान स्कंदापासून. लोक आम्हाला काय सांगतात? पृथ्वी, आप, तेज, वायू. हे दिसणारे घटक आहेत. दिसणारे घटक तर कोणी सांगतील,
2600 वर्षापूर्वी बुद्धानं शरीरातले अदृश्य घटक शोधले आणि बुद्ध म्हणतात रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5 उपादान स्कंदापासून आम्ही बनलेले आहोत. आमचं शरीर बनलेलं आहे. संख्येचा जर विचार केला तर हे 5 उपादान स्कंद दुःख आहे. आलं लक्षात? म्हणजे ते 7 आणि हे 5 12 प्रकारचे दुःख बुद्धानं सांगितले. आणि हे 12 प्रकारचे दुःख तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. कोणी किती लखपती, करोडपती, अरोडपती असू देत, कितीही भिकारी असू देत, त्याला खायची सोय नसू देत, त्याला राहायला घर नसू देत, त्याच्याही आयुष्यात हे 12 प्रकारचे दुःख आहेत. आणि याच्याही आयुष्यात हे 12 प्रकारचे दुःख आहेत. हे श्रमणांना सुद्धा हे दुःख आहेत. म्हणजे ग्रहत्याग करणारे त्यांना सुद्धा हे दुःख आहेत. आणि गृहस्थ जीवनामध्ये जीवन जगणाऱ्या उपासक उपासिकांना सुद्धा हे दुःख आहेत. आणि म्हणून प्रिय उपासक आणि उपासिकांनो, हे दुःख आम्ही वारंवार समजून घेतले पाहिजे. हे दुःख जेव्हा माणूस समजून घेतो ना, तेव्हा माणसाला, ज्याला आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, है ना. तुमच्या आमच्या भाषेमध्ये त्याला टेन्शन म्हटलं जातं. टेन्शन, याचं टेन्शन, त्याचं टेन्शन. या टेन्शनमधून बाहेर यायचं असेल, या ताणतणावातून जर मुक्त व्हायचं असेल ना, तर या 12 प्रकारच्या दुःखाला आम्ही जर बारकाईने समजून घेतलं ना, तर आयुष्यात तुम्हाला कधीच टेन्शन येणार नाही. टेन्शन का बरं येतं? टेन्शन येण्याचे काय फार मोठे कारण थोडी आहेत. छोटे छोटे क्षुल्लक कारण आहेत. टेन्शनचे छोटे छोटे क्षुल्लक कारण आहेत, पण ते लोक समजून घेत नाहीत. वेळ निघून गेलेली असते आणि वेळ एकदा निघून गेल्यानंतर पुन्हा निसर्ग दुसरा चान्स तुम्हाला देत नाही. दोबारा चान्स नाही मिळता यहाँ पे. की आपल्या स्वतःच्या जीवनाला जर समजून घ्यायचं असेल तर आम्हाला ताणतणावातून मुक्त होता आलं पाहिजे. मग या ताणामध्ये राहतो कोण? बुद्धानं ताणामध्ये, तणावामध्ये किंवा टेन्शनमध्ये राहणाऱ्या माणसाला त्यावेळी म्हटलेलं आहे पृथक. पालीचा शब्द आहे. पृथक म्हणजे काय? आपल्या या बोलीभाषेतल्या शब्दामध्ये आपण त्याला येडा म्हणतो. येडा, पागल, मेंटल, अज्ञानी, हे शब्द आहेत ना. 2600 वर्षापूर्वी टेन्शन घेणाऱ्या माणसाला बुद्धानं म्हटलेलं आहे पृथकजन. सर्वसाधारण मनामध्ये निर्माण होणाऱ्या या साऱ्या गोष्टीमध्ये जे काही प्रामुख्यानं कारण आहेत, ते कोणतं कारण आहे? टेन्शनमध्ये आणणारं कारण कोणतं आहे? मनासारखं न घडणे, ज्याच्यामुळे टेन्शन निर्माण होते. मनासारख्या जर कोणत्या गोष्टी घडल्या नाही तर टेन्शन निर्माण होते. म्हणजे लहान लेकरापासनं ते वयोवृद्ध माणसापर्यंत कोणाचंही उदाहरण तुम्ही घ्या. आता असा एकही व्यक्ती नाही की 100% त्याच्या मनासारख्या साऱ्या गोष्टी होऊ लागल्यात का? नाही. मग टेन्शन कोणत्या गोष्टीचं घ्यायचं? टेन्शन कोणत्या गोष्टीचं घ्यायचं? सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्याच्या अगोदर बोधिसत्व असताना त्यांनी टेन्शन घेतलं का हो? रोहिणी नदीच्या पाण्यावरून झगडे सुरू झाले. शाक्य आणि कोलियामध्ये युद्ध होणार होतं. त्यांनी हातात तलवार घेऊन कोलियांविरुद्ध आक्रमण केलं असतं. राजपुत्र होते ना आणि संघाचे सभासद होते. 20 वर्ष पूर्ण झालेले होते. पण त्यांनी त्यांचंही टेन्शन कमी करण्यासाठी, यांचंही टेन्शन कमी करण्यासाठी, शाक्य आणि कोलियांचं टेन्शन कमी करण्यासाठी त्यांनी परिव्राज्याचा मार्ग निवडला. बघा, परिव्राज्याचा मार्ग निवडला. आता त्याही काळात त्यांनाही टेन्शनच असेल ना, दोन्ही राजांना, शाक्य राजाला, कोलिया राजाला, की आम्हाला या नदीचं पाणी घ्यायचं आहे आणि हे आम्हाला घेऊ देत नाहीत. म्हणजे एक हंगाम 6 महिन्यापर्यंत पाणी घ्यायचं आहे. तर तेव्हा त्यांना टेन्शनच आलं असेल ना. माणसाने जेव्हा टेन्शन आलं तर टेन्शनमध्ये वाहून जाता कामा नाहीये, त्या तणावामध्ये वाहून जाता कामा नाहीये. बाहेर याच गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी लोक हजारो रुपये घेतात तुमच्याकडून. पण बुद्धानं 2600 वर्षापूर्वी फ्री दिले. फ्री धम्माचं दान बुद्धानं फ्री वाटलं. फ्री. बुद्ध म्हणतात हे टेन्शन तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. हे टेन्शन कोण देतं तुम्हाला?
लोक म्हणतात आम्ही दुःखी आहोत ना, तर आमच्या नातेवाईकामुळे आम्ही दुःखी आहोत. चुकीचं आहे. आम्ही दुःखी आहोत ना, आमच्या शेजाऱ्यामुळे आम्ही दुःखी आहोत. चुकीचं आहे. आम्ही दुःखी आहोत ना, माझ्या बायकोमुळे मी दुःखी आहे. चुकीचं आहे. आम्ही दुःखी आहोत ना, माझ्या नवऱ्यामुळे मी दुःखी आहे. चुकीचं आहे. आम्ही दुःखी आहोत ना, आमच्या आईबापामुळे आम्ही दुःखी आहोत. चुकीचं आहे. साफ चुकीचं आहे. बनावटी मन आहे. या जगामध्ये कोणीच कोणाला सुखी करू शकत नाही आणि कोणीच कोणाला दुःखी करू शकत नाही. बुद्धानं त्या काळात त्या वेळेला दिलेला उपदेश आहे. बुद्ध म्हणतात मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा तत्तोणं दुःख मनवेती चक्कं ववहतो पदं. जेव्हा मनुष्य, मराठी मध्ये त्याचा अर्थ, जेव्हा मनुष्य मळलेल्या मनाने बोलतो किंवा कार्य करतो. आता मळलेल्या मनाने बोलणे कार्य करणे म्हणजे काय आहे ना. आता आपल्याला वाटते की आम्ही हातानं काम केलं, आम्ही पायानं काहीतरी कृत्य केलं, आम्ही शरीरानं काहीतरी कृत्य केलं. डोळे, कान, नाक, जिव्हा, शरीर, याचा राजा कोण आहे माहिती आहे? याचा राजा आहे मन. हे कठपुतली आहे सगळे. जे 5 इंद्रिय आहेत ना, हे कठपुतली आहेत. कठपुतली या. डोळे सांगतात काय करायचं, कान सांगतात काय करायचं, नाक सांगते काय प्रतिक्रिया द्यायची, जिव्हा सांगते का काय बोलायचं, का शरीर सांगते काय कृत्य करायचं? नाही, मन सांगते. इथे साऱ्यात अग्रेसर काय आहे? मन आहे. मन. बहिणाबाई चौधरी आणखी एक कविता म्हणतात, मन जहरी जहरी त्याचे न्यारे रे तंतर, मन जहरी जहरी त्याचे न्यारे रे तंतर, इथे साप इचू भला त्याले उतारे मंतर. मनाला नाही सुधरू शकत कोणी. मनाला सुधारण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे विपස්සना, साधना, ध्यान आणि कायानुपස්සना. तथागत सम्यक संबुद्धांनी किती बारीक गोष्टी शिकवल्या बघा. मग इथे आम्हाला काय समजून घ्यायचं आहे की आमच्या साऱ्या इंद्रियाद्वारे जे काही काम करून घेतलं जातंय, तर त्या साऱ्या इंद्रियाचा राजा आमचं मन आहे. आणि मन जर हे गढूळ असेल, मन जर हे चांगलं नसेल, मन जर हे खूप चांगल्या पद्धतीचं धम्मधर नसेल, तर मग कृत्य कसे होतील? कृत्य चांगले होतील का? अजिबात कृत्य चांगले होणार नाहीत. बुद्धानं सांगितलं की जेव्हा मन हे निर्मळ नसतं, गंदगीनं भरलेलं असतं. गंदगी म्हणजे काय? मनाचा कचरा. जे रोज घरातला कचरा आपण सहज पद्धतीनं बाहेर टाकू शकतो, पण मनातला कचरा काढण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. मनातला कचरा जेव्हा माणसाच्या निघून जातो ना, तेव्हा मन ते शुभ्र बनतं किंवा चांगलं बनतं. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने विचार कराल तशा तुमच्या कृती आहेत. जशा तुम्ही कृत्या करसाल तसा तुमचा फायदा किंवा तोटा आहे. चांगल्या कृती त्याला पुण्यकर्म म्हटलेलं आहे, वाईट कृती त्याला पापकर्म म्हटलेलं आहे. पुण्यकर्माचा फळ जे आहे ते चांगलं आहे आणि वाईट कर्माचं फळ हे वाईटच आहे. किती साधा सोपा मार्ग बुद्धानं सांगितला. बुद्ध म्हणतात की अशा मळालेल्या मनाने जेव्हा मनुष्य कृती करतो ना, तेव्हा त्याच्या पाठीमागे दुःख लागतं. आता तुम्ही मला सांगा, दुःख कोणी आम्हाला आंधन म्हणून आणून देत नाही. लग्नात घेऊन जात नाही का आम्ही टावेल, टोपी, भांडे, घ्या आंधन. असं दुःख कोणी तुम्हाला आंधन येऊन देत नाही. ही आमच्या मनाची उपज आहे. आमच्या मनाला कठोर बनवावं लागेल, आमच्या मनाला संयमी बनवावं लागेल, आमच्या मनाला समजूतदार बनवावं लागेल, आमच्या मनाला धम्मप्रिय बनवावं लागेल, आमच्या मनाला वारंवार आम्हाला समजून घ्यावं लागेल. तेव्हा या साऱ्या गोष्टी समजतील की जेव्हा मनुष्य वाईट बोलतो अथवा कार्य करतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे दुःख येतं. दुःख कसं येतं? बैलगाडीला झुंपलेल्या बैलाचा पाठलाग ज्या पद्धतीनं बैलगाडीची चाक करतात. किती सोपा सद्धम्म आहे, किती सोपा सद्धम्म आहे. म्हणजे ही एक गाथा जरी आम्हाला समजली ना, तर आमच्या मनातला जे काही ताण तणाव आहे ना, तो गळून पडेल.
आम्हाला असं वाटेल ना की लोक बघा वजन कमी करायसाठी काय काय करू लागले, पण या गाथेचं जर पालन केलं ना 6 महिन्यापर्यंत, तर तुम्हाला असं वाटेल की तुमचे 50 किलो गळून पडले खाली, हलकं होते मग. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, बुद्धानं फक्त दुःख कसे येते हेच सांगून बुद्ध मोकळे झाले का? नाही. बुद्ध पुढे म्हणतात, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन पदुठ्ठेन पसन्नेन भासती वा करोती वा तत्तोणं सुख मनवेती छायावन पायनी. पहिल्या गाथेत बुद्ध म्हणतात, वाईट बोलाल, वाईट कृत्य कराल तर दुःख काय पिच्छा सोडणार नाही. दुसऱ्या गाथेत बुद्ध म्हणतात, मन हे मनोमय आहे, ते मुख्य आहे. जेव्हा मनुष्य चांगल्या मनाने बोलतो अथवा कार्य करतो तेव्हा त्याच्या पाठीमागं सुख येतं. कसं सुख येतं? मरेपर्यंत ही तुमची साथ न सोडणारी तुमची सावली तुमच्या सोबत राहते. काय उपमा आहे? सुखाची उपमा बघा किती सुंदर दिली बुद्धानं. म्हणजे तुम्ही चांगलं बोलले, चांगलं ऐकलं, चांगलं राहिलं, मनातला ताणतणाव बाहेर काढून टाकला तर तुमच्या पाठीमागं सुख येतं. कसं? तुम्ही कुठल्याही प्रदेशामध्ये जा, तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, तुमची साथ कधीच तुमची सावली सोडत नाही. आहे का नाही? माणूस मुंबईला आणि सावली औरंगाबादला असं होते का कधी? नाही. सावली सोबत राहते. आणि म्हणून या सावलीसारखं जर तुम्हाला तुमच्या सोबत सुख ठेवायचं असेल तर मग मात्र मनाला ओळखा. मनाला ओळखा. मनानं सांगितलेल्या साऱ्याच गोष्टी त्याच्यानुसार करून घेऊ नका. थोडासा वेळ द्या त्या गोष्टींना आणि मग निर्णय घ्या. कारण एकदा निर्णय जर चुकला तर माणसाचं अख्खं आयुष्य बर्बाद होऊन जाते. आणि म्हणून आमचा निर्णय चुकू देता कामा नाही. कारण आम्ही ज्या पद्धतीनं या युगामध्ये जगत आहोत, आजूबाजूला सुखी करणाऱ्या वस्तूंपेक्षा आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दुःखी करणाऱ्या वस्तू दिसत आहेत. तुम्ही आम्ही सारेच जण. सुखाच्या वस्तू फार कमी आहेत. ही टीव्ही सुखाची आहे का? मोबाईल सुखाचा आहे का? काही सुखाचं नाही इथे. सुखाचं जे आहे ते कपाटात बांधून ठेवलंय, है ना? बौद्ध धर्माचे चांगले चांगले ग्रंथ आम्ही कपाटात बांधून ठेवले, मग सुख कसं मिळेल? त्या साऱ्या गोष्टी आम्ही शिकायला पाहिजे. आणि आम्हीच नाही तर आमच्या लहान लहान लेकरांना पण ह्या गोष्टी शिकवायला पाहिजे. आम्ही मुलं होतील तेव्हा होतील हो कलेक्टर कमिशनर, मुलं होतील तेव्हा होतील कलेक्टर कमिशनर एसपी डीवायएसपी. पण या कलेक्टरला कलेक्टर होण्याच्या अगोदर, या एसपीला एसपी होण्याच्या अगोदर, या डीवायएसपीला डीवायएसपी होण्याच्या अगोदर आम्ही पहिले माणूस बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कलेक्टर झाला म्हणजे काय लय चांगला झाला असं काय नसते. एसपी झाला म्हणजे काय लय चांगला झाला असं नसते. प्रत्येकाला, तुम्हाला आम्हाला बुद्ध धम्माच्या सानिध्यामध्ये राहून आम्हाला माणूस होता आलं पाहिजे. आणि माणूस याचं लक्षण पहिलं असं आहे की स्वतः सुद्धा दुःखी होऊ नये आणि इतरांना सुद्धा दुःखी करू नये. हे माणसाचं लक्षण आहे. याच्या व्यतिरिक्त माणसातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत? चांगलं बोलणं, एकमेकाला मदत करणं, एकमेकाच्या सुखात धावून जाणं. याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की त्यालाही सुखी राहता आलं पाहिजे आणि त्याच्या परिसरात किंवा त्याच्या आसपासमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना त्यांना सुखी ठेवता आलं पाहिजे. तरच तो माणूस आहे. ज्याला जीवनाचा समतोल साधत असताना या गोष्टी समजतात की अरे दुःख आलं टिकणारं नाहीये, नष्ट होणार आहे, सुख आलं टिकणारं नाहीये, नष्ट होणार आहे. म्हणजे इथे उत्पत्ती आणि लय या दोन्ही गोष्टी समान प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. आणि या दोन गोष्टी जेव्हा माणसाला समजून येतात तेव्हा माणूस स्वतःवरती प्रेम करायला शिकतो. बुद्धानं काय सांगितलं 2600 वर्षापूर्वी? ज्याला अरहंत व्हायचं आहे त्याचा पहिला नियम असा आहे की त्याला स्वतःवरती प्रेम करता आलं पाहिजे. स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे काय? स्वतःवरती प्रेम करणे, स्वतःची काळजी घेणे. स्वतःची काळजी घेणे म्हणजे काय? तर मनाची काळजी घेणे. मनाची काळजी घेणे म्हणजे काय? तर मनाचं सटीक पद्धतीने विश्लेषण करायला शिकणे. कुठलीही कृती करत असताना
आम्ही त्या कृतीकडे बारीक पद्धतीने त्या कृतीच्या परिणामांची चर्चा केली पाहिजे, विचार केला पाहिजे. करून मोकळं व्हायचं नाही. हे टेन्शन 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 काही नाही. ज्याला आम्ही कित्येक दिवसापासून डोसक्यात असं घुसून बसून ठेवलेलं आहे, तर हे काहीच कामाचं नाही आहे. एखादा व्यक्ती अशा पद्धतीनं आपल्या जीवनाला कदरून जातो, तर तो एका दिवसात कदरतो का? नाही. फार पूर्वीपासून 1 वर्ष 2 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष, बुद्ध तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की पूर्वी जन्माचे कर्म सुद्धा असतात. याच जन्माचे कर्म नाही, पूर्वी जन्माचे कर्म सुद्धा तो घेऊन येत असतो. आणि म्हणून आम्ही या साऱ्या गोष्टींना समजून घेत असताना आम्ही आमच्या स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. जेव्हा आम्ही आमच्या स्वतःवरती प्रेम करायला शिकतो ना, तेव्हा आम्ही आमच्या स्वतःलाही जिंकतो आणि अख्ख्या जगाला सुद्धा जिंकू शकतो. बुद्धाने ही महान अशी कला 2600 वर्षापूर्वी तुम्हाला आम्हाला सर्वांसाठी दिलेली आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, जागरूक पद्धतीने आपापल्या जीवनाला समजून घेतलं पाहिजे. हा जन्म पुन्हा पुन्हा येत नाही. एवढी दुर्लभ आणि दुर्मिळ गोष्ट आहे ना. काही गोष्टी बुद्धानं दुर्मिळ सांगितलेल्या आहेत. काय? बुद्धाची उत्पत्ती होणे कठीण आहे. बुद्धाची उत्पत्ती होणे कठीण आहे. बुद्ध काय दर वर्षाला जन्माला येतात का? काही कल्पवर्ष लागतात तेव्हा बुद्ध जन्माला येतात. बुद्धाची उत्पत्ती होणे कठीण आहे. बुद्धाने शिकवलेल्या सद्धम्माला श्रवण करणे फार कठीण आहे. बुद्धाने शिकवलेल्या सद्धम्माला समजून घेणे फार कठीण आहे. बुद्धाच्या सद्धम्माला आचरणात आणणे फार कठीण आहे. आणि या चारही गोष्टी कधी होतात? जेव्हा माणसाला माणसाचा जन्म मिळतो. आणि म्हणून म्हटलं बुद्धाने की माणसाला माणसाचा जन्म मिळणे फार कठीण आहे, दुर्लभ आहे. हा जन्म जो मिळालेला आहे, तर हा जन्म 100% चांगल्या मार्गावर लावण्यासाठी मिळालेला आहे. आणि म्हणून या जन्माला वाया न जाऊ देता आम्ही वारंवार आमच्या मनाचं विश्लेषण करून आम्हाला सुखी बनवण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे. जीवन संपवणे हा शेवटचा पर्याय असू शकत नाही. लाखो टेन्शन येतील, हजारो टेन्शन येतील. प्रत्येक टेन्शनला त्यातून बाहेर येण्याचा मार्ग आहे. प्रत्येक त्रासातून माणूस बाहेर येऊ शकतो, कितीही मोठं टेन्शन असू द्या. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, एक गोष्ट आम्ही वारंवार लक्षात ठेवली पाहिजे की इथे तुम्हाला कोणी सुखही देत नाही, कोणी तुम्हाला दुःखही देऊ शकत नाही. सुख आणि दुःख तुमच्या केवळ आणि केवळ मनाची उपज आहे. आणि म्हणून त्या मनाला खूप चांगल्या पद्धतीने संयमित बनवावं आणि त्या मनाचं निरीक्षण करून आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचा प्रयत्न करावा. वारंवार एक लक्षात ठेवावं, प्रत्येक सेकंदाला एक लक्षात ठेवावं कि खाओ पियो मौज मजा करने के लिए ये जन्म नहीं मिला है. किंवा जन्माला आलो तसंच वापस जाण्यासाठी हा जन्म अजिबात मिळालेला नाहीये. आम्ही किती पुण्यवान आहोत. आम्हाला 2 डोळे आहेत, दोन्ही चांगले आहेत. आम्हाला 2 कान आहेत, दोन्ही चांगले आहेत. आम्हाला नाक आहे, नाकही चांगलं आहे. आम्हाला तोंड आहे, तोंडही चांगलं आहे. आम्हाला जीव आहे, जीवाही चांगली आहे. आम्हाला 2 हात आहेत, 2 पाय आहेत. सारं आमचं आलबेल असताना सुद्धा अरे टेन्शन कोणत्या गोष्टीच. इथे हजारो लोक तुम्ही डोळ्यानं बघा, पाय नसलेले लोक जिवंत आहेत, हात नसलेले लोक जिवंत आहेत. अरे दोन्ही डोळ्यानं आंधळे असलेले लोक सुखाने जगू लागलेत. तर तुमच्या आमच्यामध्ये काय कमी आहे? साऱ्यांमध्ये एक कमी आहे की प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या मनाला समजून घेईना, त्याच्यामुळे तो दुःखी होऊ लागलाय. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या मनाला समजून घ्यावं आणि त्या मनाला धम्माचे संस्कार द्यावेत. त्या मनाला धम्माचे संस्कार द्यावेत. कुठल्याही श्रीमंतीनं, कुठल्याही मोठ्या अलंकारानं, सोन्याचा, चांदीचा, हिऱ्याचा, मोत्याचा, माणिकचा कुठलाही अलंकार असू द्या, त्या कुठल्याच अलंकारानं तुमचं मन प्रसन्न होत नाही. ज्या मनाला धम्माचा अलंकार चढतो ते मन
फार श्रीमंत आहे, करोडपती आहे, आणि म्हणून आपल्या मनाला श्रीमंत बनवण्याचा प्रयत्न करा आणि आपले सर्व दुःख आपल्या मनातून नष्ट करण्याचा प्रयत्न करा. उपासक आणि उपासिकांनो, भरपूर वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे अधिक मी आपल्याला उपदेश देत नाही. अनिल नरवडे यांच्या जलदान विधीच्या निमित्तानं नरवडे परिवारानं हा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्यानिमित्तानं त्यांचे सर्व पुण्य अनिल यांच्या पंचउपादान स्कंदाला सुगती लाभण्यासाठी सहाय्य ठरो, अशा पद्धतीनं मंगलमैत्री अर्पण करून या ठिकाणी हा छोटेखानी असलेला धम्म प्रवचनाचा कार्यक्रम आम्ही संपन्न करीत आहोत. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.